विद्यार्थी मित्रांनो, आता इथून जी काही पुढची गणितं आहेत तर आपल्याला काय करायचं आहे, ही गणिते 8वीसाठी आहेत. लक्षात आलं का? आत्तापर्यंतची 15 उदाहरणं आहे 5वी ते 7वी. आत्ता इथून पुढे जी काही उदाहरणे आहेत ते 8वी 9वी 10वी म्हणजे इथून आता उदाहरणे थोडी कठीण आहेत, हे नक्की लक्षात घ्या. चला पाहूया. बघा, एक वस्तू 540 रुपयांना विकल्यामुळे 20% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा, आपल्याला काय दिले? विक्री किंमत दिली आणि त्यावर 20% नफा झाला आहे. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, नफा झाला म्हणजेच एकूण नफा. बघा 20% काय सांगितलं आहे त्यांनी? नफा. म्हणजेच विक्री किंमत काय आहे? बघा, विक्री किंमत किती असणार आहे रे? तर 100 अधिक हे 20% म्हणजेच काय आले रे? 100 अधिक 20% म्हणजेच काय झाले रे? 120%. लक्षात आलं का? आता बघा, आपल्याला काय केले? ही विक्री किंमत दिली. तर बघा 120% काय सांगितलं? बघा 120% म्हणजेच काय आहेत रे? 540. काय आहेत? 540. कारण 540वर आपल्याला काय झालं रे? 20% नफा झाला आहे. म्हणून आता बघा 120% बरोबर 540. तर 100% बरोबर किती? 100% बरोबर किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जी काही विक्री किंमत किती आहे रे? 540 गुणिले 100 भागिले 120. आता हे का 120? कारण किती झालं रे? 20% नफा, म्हणून तो एकूण किती झाला? 120%. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या शून्याला हे शून्य गेले. बे पंचे 10 बेसक 12 भाग लावला. आता 6च्या पाड्यामध्ये 54 येतात का? हो येतात. कधी येतात? बघा 6 9 54. काय येतात रे? 6 9 54. इथं काय राहिलं बघा? तर इथं राहिलं 90. हा 0 म्हणजे इथं आलं 90 गुणिले इथला 5. लक्षात आलं का? बघा 9 5 45 किंवा 5 9 45. वरचा हा 0 म्हणजेच त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? बघा त्या वस्तूची जी काही खरेदी किंमत ती किती आहे? बघा रुपये 450. कारण खरेदी किंमत 450 आहे आणि जर मी ती 540ला विकली तर काय होतं? बघा 20% एवढा नफा. तर लक्षात आलं का? खरेदी किंमत किती आली? 450. आता तुम्हाला थोडंसं कठीण वाटेल, पण हे कठीण नाही. जर तुम्ही समजून घेतलं उदाहरण तर सोडवणं अगदी सोपं आहे. लक्षात आलं का? आता त्यासोबतच जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे? बघा की 10% तोटा सहन करून एक रेडिओ रुपये 900ला विकला तर खरेदी किंमत काय? आता बघा, खरेदी किंमत आपल्याला काढायचं आहे. विक्री किंमत 900 रुपये दिले आणि तोटा दिला आहे 10%. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय सांगितलं? हा 10% तोटा म्हणजेच 100मधून जर मी काय केले रे? 10 वजा केले तर त्या वस्तूची जी काही विक्री किंमत आहे ती किती येणार आहे? 90%. किती येणार आहे? 90%. लक्षात आलं का? 90% कसे आले? 10% तोटा म्हणजे 100मधून काय केले रे? 10% घालवले तर किती येतात ते? 90%. आता बघा 90% एवढा काय झाला रे? तोटा. म्हणजेच 10% तोटा म्हणजेच तो किती झाला? 90%. 90% बरोबर किती आहे रे? 900 रुपये. किती आहेत? 900. तर 100% बरोबर किती? 100% बरोबर किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहेत रे? हा काय करायचा असतो? इथे करायचा असतो क्रॉस गुणाकार. लक्षात आलं का? म्हणजे 900 गुणिले 100 आणि भागिले काय येणार आहे? 90. काय येणार आहे? 90. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या शून्याला मी हा शून्य घालवते. तुम्ही म्हणाल हे कसं तुम्हाला जमतं लगेच गुणाकार किंवा भागाकार? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सरावानं जमतं. लक्षात आलं का? की पहिल्यांदा पाहायचं अंशामध्ये छेदामध्ये कोणत्या संख्या आहेत आणि जर तुम्हाला पाढे-पाठ असतील तर नक्कीच ह्या ज्या काही गणिती क्रिया आहेत ह्या अगदी सोप्या वाटतील. लक्षात आलं का? कारण 9च्या पाड्यामध्ये काय आहेत रे? की 90 येतात. म्हणून मी काय केलं? पड्डिशन ही गणिती क्रिया इथं केली. तर बघा 9 1 9 9 10 90. आता इथे काय उरलं रे? 10 गुणिले 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 गुणिले 1 उरले किती? 1 2 3. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, त्या वस्तूची जी काही खरेदी किंमत आहे ती किती आहे रे? 1000. काय आहे? 1000.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील गणित आहे ते काय आहे बघा. एका सायकलची विक्री किंमत 3,300 असून त्यावर 10% नफा झाला आहे, तर त्या सायकलची खरेदी किंमत किती. आता बघा 10% नफा काय आहे रे. 10% नफा म्हणजेच जी काही विक्री किंमत म्हणजेच किती असणार आहे रे. तर ही जी काही विक्री किंमत 110 होईल. काय होईल रे. 110% काय केलं. 100%वर आणखी 10% नफा. लक्षात आलं का. आता बघा 110% म्हणजेच किती आहेत रे. तर 110% म्हणजेच ते आहेत 3,300. किती आहेत रे. 3,300. तर 100% बरोबर काढायचे. लक्षात आलं का. चला लगेच काय करायचं. हा तिरकस गुणाकार करायचा. काय येणार आहे बघा. 3,300 गुणिले 100 भागिले 110 काय येणार आहे. 110. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय केलं. हे 1 शून्याला हा 1 शून्य घालवला. 11 एके 11, 11 त्रिक 33 आणि उरलेला हा शून्य. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे काय आले बघा. 30 गुणिले हे 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 एके 3, उरले किती शून्य रे. 1 2 3 लगेच देऊन टाका. 1 2 3 म्हणजेच त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे रे. 3,000 रुपये आहे. किती आहे रे. 3,000 रुपये आहे. लक्षात आलं का. त्यासोबतच बघा आता जे काही पुढील उदाहरण आहे काय आहे बघा. 25% तोट्याने एक मोबाईल रुपये 7,500ला विकला, तर खरेदी किंमत किती. आता बघा विक्री किंमत किती दिली आहे. 7,500. तोटा किती झाला रे. 25% काय झाला रे. तोटा. 25% एवढा तोटा. म्हणजेच जे काही 100मधून 25% तोटा घालवला तर तो किती होतो रे. 75%. किती होतो. 75%. लक्षात आलं का. आता बघा जी काही विक्री किंमत किती आहे रे. 75% बरोबर 7,500. काय आहे रे. 7,500. 75% बरोबर 7,500. तर 100% बरोबर किती. चला लगेच काय करायचा. तिरकस गुणाकार म्हणजेच काय येणार आहे बघा. 7,500 गुणिले 100 छेदामध्ये काय येणार आहे हा 75. काय येणार आहे 75. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं. 75 एके 75. इथं काय उरलं रे. तर इथले हे 2 शून्य म्हणजेच इथं काय उरला. 100 गुणिले हा 100. बघा 1 गुणिले 1 1 किती शून्य आहेत. 1 2 3 4 लगेच 4 शून्य दिले. 1 2 3 4. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलची जी काही खरेदी किंमत आहे ती किती आहे रे. 10,000 रुपये. किती आहे. 10,000 रुपये. पण आपण कितीला विकला आहे. 7,500. म्हणून आपल्याला 25% एवढा काय झाला रे तोटा. जेव्हा ही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची गणिते येतात की 25% तोटा 15% नफा, तेव्हा तो टक्के म्हणले की तो शेकड्यामध्ये मिळवायचा. लक्षात आलं का. किंवा शेकड्यामधून वजा करायचा. म्हणजेच 100मधून वजा करायचा किंवा 100मध्ये तो मिळवायचा. आता बघा 15% नफ्यासह एक टेबल 2,300ला विकले, तर खरेदी किंमत किती. आपल्याला काय दिले. ही विक्री किंमत 2,300. नफा किती झाला रे. 15%. आता हा 15% नफा हा कितीवर झाला रे. तर बघा 15% नफा म्हणजेच काय. 100 अधिक 15 म्हणजे किती झाले रे. 115%. किती झाले. 115%. बघा विद्यार्थी मित्रांनो 115% बरोबर काय आहे रे. तर ही आहे विक्री किंमत. किती आहे रे. 2,300. किती आहे रे. 2,300. तर 100% बरोबर किती. चला काढूया. लगेच तिरकस गुणाकार करायचा. काय येणार आहे बघा. 2,300 गुणिले 100 छेदामध्ये काय येणार आहे रे. 115. काय येणार आहे बघा. 115. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे आपल्याला सोडवायचं आहे. तर इथे बघा 115 गुणिले 2 केलं.
का तर बघा 5 दुने 10 0 हातचा गेला 1 बे एक्के बे अधिक 3 आणि बे एक्के बे किती आलं रे तर ते आलं 230. म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी काय करते हा पूर्णतः गुणाकार करते का ते पुढील स्टेप सोडवल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा 23 एक्के 23 23 एक्के 23 लक्षात आलं का सॉरी इथे 1 लिहिला. आता बघा शून्य किती आहेत 1 2 3 4 1 2 3 4 भागिले काय येणार आहे 115 काय येणार आहे 115. मी पहिल्यांदा काय सांगितले 115 गुणिले 2 म्हणजेच काय येणार आहे 115 एक्के 115 आणि 115 दुने 230. उत्तर काय आलं 2 आणि उरलेले हे 3 शून्य 1 2 3. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता बघा जे काही टेबल आहे हे टेबल ह्या टेबलाची खरेदी किंमत किती आली रे 2000 रुपये. किती आली रे 2000 रुपये. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो. तर आता जे काही पुढील उदाहरण आहे तर ते काय आहे बघा की एका पुस्तकावर काय आहे बघा एका पुस्तकावर ₹500 किंमत छापली आहे त्यावर 10% सूट दिली तर विक्री किंमत किती. आता काय दिली रे सूट दिली म्हणजेच आता बघा छापील किंमत दिली ₹500 आणि सूट किती दिले रे ₹500 10% म्हणजेच इथं काय येणार आहे बघा ₹100 आपल्याला काय दिली आहे 10% एवढी सूट गुणिले 500 का 100वरच 10 घ्यावे लागतात कारण आपल्याला सूट किती दिले रे 10%. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले तर काय येणार आहे इथे 5 गुणिले 10 म्हणजेच जी काही सूट आहे ती काय येणार आहे 10 पंचे 50 ही काय झाली रे सूट काय झाली ही सूट. आता बघा विद्यार्थी मित्रांनो विक्री किंमत किती दिली आपल्याला ₹500 काय दिली बघा विक्री किंमत किती दिली ₹500. आता बघा ह्या ₹500 आपल्याला किती सूट भेटली 10%ची ती किती आहे रे ₹50. किती आहे ₹50. ₹500मधून जर ₹50 वजा केले तर ती किती येतात रे 450. किती आहेत 450 म्हणजेच त्या पुस्तकाची जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे रे ₹450. लक्षात आलं का. पहिल्यांदा मी काय केलं जी काही सूट दिली होती ती सूट काढून घेतली. किती रुपयांची दिली होती तर ती ₹50 दिली होती आणि विक्री किंमतीमधून जर ती वजा केली तर मला काय मिळते रे विक्री किंमत. काय मिळते विक्री किंमत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा 20% सूट देऊन एक शर्ट ₹800 विकला तर छापील किंमत किती. आता बघा आपल्याला विक्री किंमत किती दिली ₹800 आणि सूट किती दिली रे ₹20. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 20% सूट म्हणजेच जसं आपण मगाच्या उदाहरणामध्ये बघितलं 20% सूट म्हणजेच काय जी काही विक्री किंमत आहे 100मधून हे 20% वजा केले तर किती होतात रे 80%. किती होतात 80%. आता बघा 80% बरोबर काय आहे रे तर 80% बरोबर तो शर्ट किती रुपयांना विकला रे ₹800. तर 100% बरोबर आपल्याला काढायचे आहेत. तर बघा चला लगेच तिरकस गुणाकार करायचा 800 गुणिले 100 आणि इथे काय येणार आहे हे 80 काय येणार आहे 80. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं ह्या शून्याला हे शून्य घालवले तर बघा 8 एक्के 8 8 10 80 इथं काय राहिलं तर इथे राहिलं 10 गुणिले 100. चला गुणाकार केला 1 गुणिले 1 1 उरलेले शून्य 1 2 3 1 2 3. तर विद्यार्थी मित्रांनो बघा त्या शर्टची जी काही छापील किंमत आहे ती किती आहे रे ₹1000 आणि तो शर्ट आपण ₹800 विकला म्हणजेच 20% सूट दिली तर तो कितीचा होईल रे ₹800. लक्षात आलं का. त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते आहे बघा एका दुकानदाराने ₹1200च्या वस्तूवर 15% सूट दिली तरीही त्याला ₹50 नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो छापील किंमत आपल्याला किती दिली 1200 सूट दिली 15000 आणि तरीही नफा झाला आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया सूट काढूया. काय करूया सूट काढूया. आता तुम्ही म्हणाल कधी कधी असं तुम्ही करताय तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपल्याला काय दिली असते एखाद्या वस्तूवर दिली असेल तर त्या वस्तूची जी काही विक्री किंमत आहे ह्या विक्री किंमतीवर आपल्याला सूट काढायची असते. लक्षात आलं का. आणि फक्त आपल्याला काय सांगितले बघा की 20% सूट दिलेली असू दे
किंवा एखाद्या वस्तूवर सांगितली तर ती वस्तूची किंमत घेऊनच आपल्याला सूट काढावी लागते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय, 15 भागिले 100 गुणिले 1200 काय येणार आहे, 1200. तर बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, इथं काय उरले, 15 गुणिले 12, 15 गुणिले 12. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 15 दुने 30, 0 हातचाला 3, 15 एके 15, 16 17 18. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आता जी काही सूट आपल्याला 15% मिळाली ती किती रुपयांची मिळाली, तर ते 180 रुपयांची. किती मिळाली रे, 180 रुपये. 1200वर 15% म्हणजेच 180 रुपयांची सूट. लक्षात आलं का. आता बघा आपण काढू शकतो विक्री किंमत. काय करू शकतो बघा, विक्री किंमत काढू शकतो. जी काही विक्री किंमत किती होती, 1200ची, तर सूट आपल्याला किती भेटली, 180 रुपयांची. तर बघा आता मी काय केलं, हे काही 1200मधून 180 वजा केले तर काय होतात रे, 1020 एवढी काय होते त्या वस्तूची विक्री किंमत. पण आता नफा किती झाला रे, 50. किती झालं रे, 50. म्हणून ह्या 120मधूनही आपल्याला काय करायचे आहेत, 50 वजा करायचे आहेत, कारण आपल्याला नफा झाला आहे. लक्षात आलं का. ह्या 1020मधून जेव्हा मी 50 वजा करेन तेव्हासुद्धा उत्तर काय येणार आहे बघा, 970. काय येणार आहे, 970. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या वस्तूची जी काही खरेदी किंमत आहे ती आहे 970 रुपये. गणित तुम्हाला थोडंसं किचकट वाटत असेल, पण अजिबात किचकट नाही. आपण काय केली, जी काही 1200 रुपयावर 15% सूट दिली, म्हणजेच 1200 रुपयांवर किती रुपये, तर ते 180 रुपये. यावरून मी काय केले रे, की 1200मधून 180 रुपये वजा केले तर ते किती आले रे, 1020. तर ही त्यांनी काय सांगितलं, 50 रुपये नफा, म्हणून 50 वजा केले तर त्या वस्तूची जी काही खरेदी किंमत होती ती किती होती रे, 970. लक्षात आलं का. त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा, एका एजंटने 5 लाख रुपयाच्या जमिनीवर 2% कमिशन घेतले तर त्याला किती रुपये मिळाले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काही जमिनीची किंमत आहे ती किती आहे रे, 5 लाख. कमिशन किती आहे, 2%. मग पहिल्यांदा आपण काढूया कमिशन. काय काढूया, कमिशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 100वर किती आहे रे, 2% एवढं कमिशन, गुणिले 5 लाख. काय येणार आहे, 5 लाख. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, उरले काय रे, 2 गुणिले 5000, 1 2 3 0, 1 2 3. बघा 5 दुने 10 आणि उरले किती रे, 1 2 3, 1 2 3. म्हणजेच 5 लाखावर 2% कमिशन हे किती तर रे, 10,000 रुपयांचं. किती रे, 10,000 रुपयांचं. तर एजंटला 10,000 रुपये मिळाले. लक्षात आलं का. उदाहरण खूप किचकट वाटतं, पण अजिबात घाबरायचं नाही. जेवढी काही आपल्याला विक्री किंमत दिली, विक्री किमतीवर किती सूट दिली, किती कमिशन घेतले, हे फक्त आपल्याला काढायचं आहे. लक्षात आलं का. त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा, एका वस्तूची छापील किंमत 2,000 रुपये आहे, सूट 10%. तर ग्राहकाला ती वस्तू कितीला पडेल. छापील किंमत किती दिली, 2,000 रुपये, त्यावर सूट किती दिले, 10%. मग पहिल्यांदा सूट काढूया ना. तर बघा 100%वर आपल्याला काय दिली रे, 10% सूट, गुणिले 2,000. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, काय उरले रे, इथे उरले 10 गुणिले 20. 10 गुणिले 20 म्हणजेच काय येणार आहे, 20 10 200, म्हणजे 200 रुपयांची सूट दिली. 2,000वर 10% म्हणजेच 200 रुपयांची सूट. आता बघा विक्री किंमत. आता काय करूया, विक्री किंमत. छापील किंमत किती आहे, 2,000 रुपये, पण सूट किती दिली आपल्याला, 200 रुपयांची. 2,000मधून 200 वजा केले तर किती, म्हणजे 20मधून 2 वजा केले तर किती उरतात रे, 18. आणि उरला हा 2 शून्य. काय उरला, 2 शून्य. तर ग्राहकाला ती वस्तू 1,800 रुपयांना पडेल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता बघा हितून जी काही पुढची गणितं आहेत ही खूप थोडीशी कठीण आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 वस्तूंची खरेदी किंमत ही 9 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे, तर शेकडा नफा किती. आता बघा
त्यांनी काय सांगितलं, 10 वस्तूंची खरेदी किंमत आहे आणि तीच 9 वस्तूंची विक्री किंमत आहे. इथे गफलत करायची नाही. हे असे प्रश्न हे जरा ट्रिकी असतात. तर पहिल्यांदा प्रश्न नीट समजून घेतला तर आपल्याला उत्तरही नीट गावतं. आता बघा हे काय आहे रे, हे 10 वस्तूंची काय आहे, ही 10 वस्तू ह्यांची काय आहे रे, खरेदी किंमत बरोबर. आता बरोबर का, कारण किंमती एवढी असा त्यानं शब्द वापरला आहे. म्हणून 9 वस्तूंची काय आहे बघा, विक्री किंमत. काय आहे, विक्री किंमत. समजा विद्यार्थी मित्रांनो, एवढं कळलं का, 10 वस्तूंची जी काही खरेदी किंमत आहे तेवढीच किंमत 9 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे. लक्षात आलं का. समजा मी काय केलं, एका वस्तूची जी काही खरेदी किंमत, एका वस्तूची खरेदी किंमत मी किती केली रे, तर मी म्हणली ₹1. काय म्हणली, ₹1. मग 10 वस्तूंची किती होईल रे, ₹10. काय होणार आहे, एका वस्तूची खरेदी किंमत मी जर ₹1 म्हणली तर 10 वस्तूंची खरेदी किंमत किती झाली रे, 10. आणि तेवढीच किंमत जी काही 9 वस्तूंची काय होणार आहे, विक्री किंमत. म्हणजेच काय येणार आहे, 10. किती येणार आहे, 10. आता बघा आपण काय करूया, एका वस्तूची काय करूया रे, विक्री किंमत काढूया. म्हणजेच काय होणार आहे, 10 भागिले 9. आता हे 10 कुठून आले, कारण खरेदी किंमती एवढीच काय आहे रे, विक्री किंमत भागिले 9. कारण ह्या काय आहेत रे, 9 वस्तू. तर बघा 9नं जर मी 10ला भाग दिला तर काय येणार आहे, 9 1 9, 9 1 9. उरला पुन्हा 1, घेतला 0, इथे आला पॉईंट. काय आला रे, पॉईंट. पुन्हा 9नं भाग दिला, 9 1 9. पुन्हा हीच प्रक्रिया होणार आहे. पुन्हा काय होणार आहे, 10तून 1 उरला, मग पुन्हा काय होणार आहे, 9 1 9. म्हणजे काय होणार आहे, 10तून सतत 9 वजाच होत राहणार आहेत. म्हणून एका वस्तूची जी काही विक्री किंमत आहे ती किती येणार आहे, 1.11. आणि हे आवर्ती म्हणजे काय, हा अंक पुन्हा रिपीट होतं राहणार आहे. लक्षात आलं का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय काढायचं आहे, शिकडा नफा. शिकडा नफा काढायच्या अगोदर आपण काढून घेऊया नफा. आता नफा म्हणजेच काय, की विक्री किंमतीमधून काय करायचं आहे, विक्री किंमतीमधून आपल्याला खरेदी किंमत वजा करायची आहे. बघा विक्री किंमत किती आहे रे, 1.11. आणि हे सतत म्हणजे पुढे हीच अंक रिपीट होत राहणार आहे. म्हणून काय येणार आहे, 1.11. आणि हे टिंबटिंब, हे टिंबटिंब म्हणजे काय, हा अंक पुन्हा येत राहणार आहे. वजा खरेदी किंमत किती आहे रे, तर मी काय केलं आहे, एका वस्तूची खरेदी किंमत ₹1 एवढी मानली आहे. लक्षात आलं का, म्हणून 1. आता बघा तुम्ही म्हणाल, आता ही वजाबाकी मी इथे करते, 1.11 वजा काय करायचं आहे, 1. इथे लिहायचं काय, 1 नाही, ही पूर्ण संख्या आहे. म्हणून जे काही दशांश चिन्ह देऊन ते इकडं लिहायचं आणि इथे काय येणार आहे, 0. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही काय होणार आहे, एकातून 1 गेला, काय उरला रे, 0. आणि इथे दशांश चिन्ह देऊन 11, 1 वजा 0 1, 1 वजा 0 1. म्हणून नफा किती झाला रे, 0.11. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता आपण काढू शकतो शेकडा नफा. काय करू शकतो बघा, शेकडा नफा. आता बघा शेकडा नफा काढण्यासाठी काय आहे रे, आपल्याला झालेला नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. गुणिले काय येणार आहे, 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नफा किती झाला आहे, 0.11 छेदामध्ये 1 गुणिले 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता झालं की नाही सोपं काम. तर बघा छेदामध्ये 1 आहे म्हणजे इथं किंमत काय राहिली रे, आहे तीच. आता हे कसं काढलं, तर विद्यार्थी मित्रांनो हा काय आहे रे, तर अंश आणि छेद. तर विद्यार्थी मित्रांनो हा झाला अपूर्णांक. आणि अपूर्णांकाचे नियम जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर एकदा मराठी लेक्चरवालीला नक्की भेट द्या. आपल्या चॅनेलवर मी अपूर्णांक आणि त्याचे नियम ह्याचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केला आहे, तर हा नियम नक्की समजून घ्या. तर बघा 0.11 भागिले 1 भागिले म्हणजे भागाकारामध्ये 1 आहे, म्हणून ह्या संख्येची किंमत तीच राहील. म्हणजेच काय राहील रे, 0.11 गुणिले 100.
लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा गुणिले 100 आहे, हा गुणाकार केला तर काय होणार आहे, हे दशांश चिन्ह काय होणार आहे, पुढे सरकणार आहे. आता बघा हे अंक रिपीट होतात आहे, म्हणजेच बघा हे दशांश चिन्ह ह्या 2 11 नंतरनं गेले तर पुन्हा काय येणार आहे 11 आणि ही संख्या काय होणार आहे रिपीट होतच राहणार आहे. पण मी काय करते दशांश चिन्हानंतरचे 2 अंक आपण नेहमी लिहितो. लक्षात आलं ना? म्हणून बघा जो शेकडा नफा आहे तो किती आहे 11.11% शेकडा म्हणजेच काय टक्के आपण देतो. लक्षात आलं का? तर त्या वस्तूचा जो काही शेकडा नफा आहे तो किती आहे 11.11%. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जर तुम्हाला हे गणित कळलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून नीट बघा, समजून जाईल. खूप सोपं आहे. मी काय केलं 10 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी 9 वस्तूंची विक्री किंमत आहे, तर एका वस्तूची खरेदी किंमत 1 रुपये एवढी मानली आणि एका वस्तूची आपल्याला काढायची आहे विक्री किंमत. ती काढली तर ती किती आली 1.11. आता बघा आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे, त्यासाठी पहिल्यांदा नफा काढून घेतला, तो किती आला 0.11 आणि हा 0.11 कसा आला तर इथं मी केली वजाबाकी आणि त्यानुसार मी शेकडा नफा काढला तर तो किती आला रे 11.11. लक्षात आलं का? चला आता जे काही पुढील उदाहरण आहे ते पाहूया. बघा एक माणूस 2 गाड्या प्रत्येकी 2 लाख रुपयांना विकतो. एकावर 10% नफा तर दुसऱ्यावर 10% तोटा होतो. त्याला एकूण व्यवहारात नफा झाला की तोटा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही गाड्यांची विक्री किंमत किती आहे रे 2 लाख रुपये. किती आहे 2 लाख रुपये. आता जी काही पहिली गाडी आहे काय आहे बघा, पहिली गाडीवर काय झालं रे 10% नफा. काय झाला आहे 10% नफा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आपण काय करूया की त्याची खरेदी किंमत काढूया. म्हणजेच बघा खरेदी किंमत बरोबर काय येणार आहे 2 लाख गुणिले 100 भागिले 10% नफा म्हणजेच काय 110. कारण 100%मध्ये हा 10% नफा मिळवला. लक्षात आलं का? म्हणून काय झाले रे 110. तर बघा ह्या शून्याला काय केलं रे, हा शून्य मी घालवला. तर आता मी काय केलं, ह्या 11नं काय करायचं आहे, ह्या 2 लाखाला काय करायचं आहे मला भागायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं 11 एके 11 11 एके 11 20तून 11 गेले, उरले किती रे 9. आता उरले किती 90. किती उरले 90. लक्षात आलं का? तर बघा 11 8 88 काय आलं 11 8 88. हा बघा 90मधून 88 गेले, उरले किती रे 2. किती उरले 2. पुन्हा भाग लागतो 11चा. 11 एके 11 पुन्हा ह्या 20मधून काय उरला रे 9. काय उरला 9. 20मधून 11 गेले तर किती उरला 9. तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा झाले 90 म्हणजे 11 8 काय झालं रे 88. काय झालं रे 88. मग पुन्हा 90मधून 88 गेले तर उरला 2. किती उरला 2. लक्षात आलं का? तर बघा आता मी काय केलं रे 11 एके 11 पुन्हा काय झालं रे की इथे उरला 1. काय उरला 1. आता बघा इथे आहे तर 10 म्हणजेच काय येणार आहे इथे येणार आहे पुन्हा 0. काय येणार आहे बघा 0. लक्षात आलं का? म्हणजेच 11 एके 11 उरले किती रे 20मधून 11 गेले तर इथे उरला 9 आणि इथे आला 0. लक्षात आलं का? हा आला 0. तर बघा 11 8 काय येणार रे 88 म्हणजेच काय झालं रे पुन्हा काय झालं रे 90मधून 88 गेले तर उरला 2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही किंमत आलेली आहे ती किती आहे आलेली आहे रे 1,81,818. का? कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही गुणाकार आहे तो हा कशा पद्धतीने केला. 11नं मी काय केलं हे 2 लाखाला काय केलं रे भागलं, पण इथे गुणिले 10 आहेत. तर बघा ह्या संख्येला मी जर 1नं गुणलं तर काय येणार आहे तीच संख्या आणि वरचा 1 शून्य मी इथे घेतला आणि त्यानुसार जर मी हा भागाकार केला तर काय आला 1,81,818. ही काय झाली रे पहिल्या गाडीवर आपल्याला काय झालं रे 10% नफा. तर ही खरेदी किंमत झाली. लक्षात आलं का? आता जी काही दुसरी गाडी आहे काय आहे बघा, जी काही दुसरी गाडी तिच्यावर काय झालं रे तर 10% तोटा. काय झालं रे 10% तोटा.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गाडीची जी काही खरेदी किंमत आहे आता ती किती होईल रे? तर बघा गाडीची खरेदी किंमत किती आहे रे? 2 लाख. किती आहे? 2 लाख गुणिले 100. छेदामध्ये काय येणार आहे की आता 10% तोटा, म्हणजे 100%मधून 10% तोटा मी घालवला तर काय येतात रे? 90. काय येतात? 90. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी हा गुणाकार केला तर काय येणार आहे? 2 लाख गुणिले 2 लाख आणि वरती हे 2 शून्य. हे ते मी ही स्टेप वाढवते. हे ते वाढवली नव्हती पण इथे मी ही स्टेप वाढवते. बघा 2 लाख हे आहेत तसे गुणिले 2 लाख आणि वरचे काय येणार आहेत रे? हे 2 शून्य. काय येणार आहेत? वरचे हे 2 शून्य. आता थोडेसे शून्यामध्ये गडबड झाली पण असू दे. आता बघा छेदामध्ये काय येणार आहे? 90. ह्या शून्याला हा शून्य गेला. आता 9 काय करायचं आहे? हे जी काही 20 एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष जी काही 20 लाख आहेत ह्या 20 लाखाला काय करायचं रे? भाग द्यायचा आहे. लक्षात आलं का? तर बघा 9 एके 9, 9 दुने 18. 20तून 18 गेले, उरले 2. पुन्हा काय येणार आहे? 9 दुने 18. पुन्हा काय उरले? 2. पुन्हा 9 दुने 18 उरले 2. 9 दुने 18 उरले 2. 9 दुने 18 उरले 2. 9 दुने 18 म्हणजेच किती? 1 2 3 4 5 6. म्हणजेच त्या दुसऱ्या गाडीची जी काही खरेदी किंमत आहे ती किती आहे रे? 2,22,222 रुपये. लक्षात आलं का? आता आपल्याला काय सांगितलं आहे की प्रत्येक गाडी ही 2 लाख रुपयांना विकली म्हणजे एकूण मिळून किती झाले रे? 4 लाख. किती झाले? 4 लाख. आता आपल्याला तोटा काढायचा आहे. काय करायचं आहे बघा? तोटा. त्यासाठी पहिल्या गाडीची खरेदी किंमत आणि दुसऱ्या गाडीची खरेदी किंमत ही काय करूया आपण? बेरीज करूया. हे ते करून घेऊया. बघा 1,81,818 अधिक 2,22,222. 8 अधिक 2 10. 1 2 3 इथं 2 अधिक 1 3, 3 आणि 1 4. 8 आणि 2 10 0 हातचा गेला 1. हे रिपीट होताना दिसते बघा. 2 आणि 1 3 आणि 1 4. 8 आणि 2 10 0 हातचा गेला 1. म्हणजेच त्या गाडीची जी काही 10% नफा आणि 10% तोटा एवढी जी काही रक्कम आहे ती किती आहे रे? तर एकूण मिळून जी किंमत आहे ती आहे 4,04,040 रुपये. किती आहे? 4,04,040 रुपये. पण त्या जो काही माणूस होता त्याने काय सांगितलं की 2 गाड्या प्रत्येकी 2 म्हणजेच काय? 2 लाख अधिक 2 लाख किती झाले रे? 4,000. म्हणून मला काय करायचे? 4,04,040मधून हे 4 लाख वजा करायचे. काय केले? 4 लाख वजा. तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे? तोटा. इथं वजा बाकीचं चिन्ह मी दिले. 0 वजा 0 0, 4 वजा 0 4, 0 वजा 0 0, 4 वजा 0 0, शून्यातून गेला 0, 4 वजा 4 0. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं 4 लिहायचं विसरले बघा, मी 0च लिहिलं आहे. काय येणार आहे बघा? जो काही तोटा आहे तो काय येणार आहे? 4,040. तर त्या माणसाला एकूण 4,040 एवढा तोटा झाला. काय झाला रे? एवढा तोटा झाला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता जे काही पुढील गणित आहे ते काय आहे बघा? तर 5 रुपयांना 6 पेन्सिली खरेदी केल्या आणि 6 रुपयांना 5 पेन्सिली विकला तर शेकडा नफा किती? आता बघा आपल्याला काय सांगितले? जी काही 6 पेन्सिली आहेत काय आहेत बघा? ह्या 6 पेन्सिली किती रुपयांना खरेदी केल्या? तर 5 रुपयांना खरेदी केल्या. आणि 5 पेन्सिली ह्या किती रुपयांना विकल्या रे? 6 रुपयांना. किती रुपयांना विकल्या? 6 रुपयांना. यावरून मी काय म्हणू शकते बघा? एका जी काही पेन्सिल आहे काय आहे बघा? पेन्सिल. ह्या पेन्सिलची जी काही खरेदी किंमत आहे ती काय येणार आहे? तर 5/6. कारण आपण काय केलं आहे? 5 रुपयांना 6 पेन्सिली काय केल्या रे? खरेदी केल्या. ही काय झाली? एका पेन्सिलची खरेदी किंमत. काय येणार आहे? खरेदी किंमत. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जशी आपण खरेदी किंमत काढली तशीच आपण काढूया विक्री किंमत. म्हणजेच एका पेन्सिलची जी काही विक्री किंमत आहे ती किती येणार आहे? तर ती येणार आहे बघा 6/5. कारण 6 रुपयांना आपण काय केलं रे? 5 पेन्सिली विकल्या. जेव्हा आपण काय करू रे? ह्यांना भाग देऊ तेव्हा काय होईल? आपल्याला एका पेन्सिलची विक्री किंमत आणि खरेदी किंमत मिळेल. ही काय झाले रे? एका पेन्सिलची आपण सांगितली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय केलं रे? हे ते काढला तो नफा. काय केला बघा? इथे काढला तो नफा. आता बघा नफा कसा काढला? तर बघा जी काही विक्री किंमत आहे ती काय आहे रे? 6/5
वजा त्यातून खरेदी किंमत वजा केली म्हणजेच काय 5/6. 5/6. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहेत रे, हे आहेत अपूर्णांक. आता अपूर्णांकांची वजाबाकी करताना आपल्याला पाहिजे छेद समान. तर इथे एक स्टेप थोडीशी मी काय करते रे, की तुम्हाला फक्त सांगते. मला ह्या दोघांचा छेद समान पाहिजे, तर मी घेतला लसावी LCM काढला. तर तो काय आला रे 30. काय आला रे 5 आणि 6चा जो काही लसावी आला तो काय आला रे 30. आता तो 30 कसा आला तर बघा 5 × 6 5 × 30. ह्याला मी 6 गुणलं तर वरती मला 6 गुणायला हवं, आणि इथे मी 5 गुणलं 5 × 30 तर वरतीही 5 गुणायला हवं. लक्षात आलं का? हे लिहायचं नाही, मी हे तुमच्यासाठी सांगते. लक्षात आलं का? मग वरती काय येणार आहे, जो काही LCM लसावी छेदामध्ये गेला तो किती आला रे 30, कारण मी छेद समान करून घेतला. 5 × 30 6 × 5 30. तर वरती काय येणार आहे 6 6 36 वजा 5 5 25. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा 36 मधून 25 गेले, किती उरले रे 11/30. 6तून 5 गेले उरला 1, 3तून 2 गेले उरला 1. म्हणजे जो काही नफा झाला तो किती झाला रे 11/30. तर आता आपण काढूया शेकडा नफा. काय काढायचं आहे बघा, शेकडा नफा. हे लक्षात आलं का? तुम्ही म्हणाल हे कसं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो इथे काय झालं रे, इथं आला अपूर्णांक. असं जर उदाहरण परीक्षेमध्ये सोडवायला आलं तर अजिबात गोंधळून जायचं नाही. आपण पहिल्यांदा जे काही विचारले शेकडा नफा काढायचा आहे, तर पहिल्यांदा आपल्याला काय काढावा लागतो, नफा. लक्षात आलं का? चला आता शेकडा नफा काढूया. आता बघा शेकडा नफा कसा काढायचा, तर जे काही नफा काय येणार आहे, नफा छेदामध्ये येणारे खरेदी किंमत, काय येणारे खरेदी किंमत गुणिले 100 गुणिले काय येणारे 100. आता बघा जे काही नफा आहे तो काय आहे रे 11/30. काय येणारे 11/30. आणि जी काही खरेदी किंमत आहे तर ती किती आहे रे 5/6. 5/6. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता काय होईल रे, जर मी हे केलं तर काय येणार आहे बघा. चला विद्यार्थी मित्रांनो आता बघा पुढची स्टेप काय असणार आहे, तर पुढची स्टेप असणार आहे बघा, हे जे काही अंशछेद आहेत जर मी ते वरती नेले तर काय होणार आहे बघा 11/6. हा छेद काय होणार आहे वरती गुणाकारामध्ये जाणार आहे, भागिले काय होणार आहे 30/5. काय होणार आहे 30/5 गुणिले 100 गुणिले काय येणार आहे 100. लक्षात आलं का? आता हे कसं, तर हे आहे अपूर्णांकांचा भागाकार. तर विद्यार्थी मित्रांनो ह्यासाठी तुम्हाला अपूर्णांकांचे नियम पहिल्यांदा समजून घ्यावे लागतील. जर तुम्हाला हे नियम समजून घ्यायचे असतील तर आपल्या मराठी लेक्चरवालीला एकदा नक्की भेट द्या. अपूर्णांक आणि अपूर्णांकांचे नियम हा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, तर तो एकदा नक्की समजावून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता काय झालं रे 11×6 11×6 = 66 आणि 5×3 = 15 आणि हा वरचा 0 म्हणजे 30 150 गुणिले काय आले रे 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथं काय आलं रे 66 छेदामध्ये 150. तर आता बघा इथे काय आहे रे एकक स्थानी 6 आहे, इथं आहे 0. तर पहिल्यांदा मी काय करते रे की 6ने भाग लावते. का तर काय आहे रे एकक स्थानी 0 आहे 6 आहे म्हणजे 2ने भाग जाईल 3ने भाग जाईल, पण मी काय करते रे मोठ्या संख्येने भाग देते. म्हणजेच काय होणार आहे बघा 6 × 6 6 2 काय येणार आहे रे 12. बघा 15तून 12 गेल्यानंतर उरले किती रे, तर इथं उरले 3. इथं काय उरले बघा 3. म्हणजे ही संख्या काय झाली 30. ही काय संख्या झाली 30. इथं तुम्हाला दाखवते बघा 66 छेदामध्ये 150. बघा 6 2 12 उरले किती रे 3. इथं झाले 30. म्हणजेच काय येणार आहे 6 5 30. म्हणजे इथं उत्तर जे येणार आहे ते काय येणार आहे बघा छेदामध्ये येणार आहे 25 आणि वरती 6 1 6 6 1 6 म्हणजेच काय येणार आहे 11/25 गुणिले 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा 25नं मी काय केलं रे 11ला भाग दिला तर काय येणार आहे बघा 25 1 25. लक्षात आलं का? आता 11ला भाग जातो का नाही, म्हणून इथं आला पुन्हा 0 आणि इथं आला 0. पॉईंट घेतला का, कारण इथं मी घेतलं 0. लक्षात आलं का? आता बघा काय येणार आहे 25 चौक 100. काय येणार आहे 25 चौक 100. बघा 110मधून जेव्हा मी काय केले रे 100 वजा केले, इथे काय उरले 10. पुन्हा 0 घेतला तर काय येणार आहे 25 चौक 100. काय येणार आहे 25 चौक 100. म्हणजेच इथे भाग काय लागला रे, तर इथे भाग लागला 0.44 गुणिले 100. काय येणार आहे 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता काय आहे रे गुणिले 100. म्हणजेच काय जेव्हा मी हा गुणाकार करेन तेव्हा काय होणार आहे, हे जे दशांश चिन्ह हे 2 अंकानंतर पुढे सरकेल. म्हणजेच काय येणार आहे इथं 44%. काय येणार आहे 44%. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे 5 रुपयांना 6 पेन्सिली खरेदी केल्या आणि 6 रुपयांना 5 पेन्सिली विकल्या तर होणारा जो शेकडा नफा आहे तो 44% आहे. किती आहे 44%. जर तुम्हाला हा प्रश्न खूप ट्रिकी वाटत असेल किंवा खूप अवघड वाटत असेल तर एकदा हा व्हिडिओ थोडा पॉज करून पुन्हा पहा, तुम्हाला समजून येईल. त्यासोबतच आता जे काही पुढील प्रश्न आहे तो काय आहे बघा,
एका दुकानदाराने छापील किमतीवर 20% सूट देऊनही 10% नफा मिळवला तर खरेदी किंमत 800 रुपये असेल तर छापील किंमत काढा. आता बघा आपल्याला काय दिली रे, की खरेदी किंमत दिली. किती दिली तर ती दिली 800 रुपये. किती दिले 800 रुपये. त्यासोबतच नफा किती दिला आहे, नफा दिला आहे 10% सूट दिली आहे 20%. आता पहिल्यांदा आपण काय करूया माहिती आहे का, की नफा 10% असल्यामुळे आता बघा इथे पहिल्यांदा काय करूया, सेलिंग प्राईस म्हणजेच काय करूया, विक्री किंमत काढूया. आता विक्री किंमत कशी काढायची तर बघा खरेदी किंमतीवर काय दिलं आहे रे, पहिल्यांदा 10% नफा मिळवला आहे. म्हणजेच काय येणार आहे बघा, 100वर 10% एवढा नफा आहे. पण कितीचा आहे रे, 800 रुपयांवर किती आहे, 10%. म्हणून बघा ह्या शून्याला हे शून्य गेले तर काय उरतात रे, 10 गुणिले 8 म्हणजेच काय आले रे 80. किती आहे 80. आता विक्री किंमत काय होईल तर इथे असणारी जी काही पहिलीची 800 अधिक आता नफा किती भेटला आहे 10% म्हणून इथं आलं 80. तर काय येणार आहे 800 अधिक 80 बरोबर काय येणार आहे 880. ही काय झाली रे तर ती झाली विक्री किंमत. काय झाली रे, विक्री किंमत. आता बघा त्यांनी काय सांगितलं 20% आता काय भेटली रे, सूट दिली. आता काय दिली 20% सूट दिली. आता बघा 80% 20% सूट म्हणजेच काय, 100मधून 20% गेले तर किती उरतात रे 80. लक्षात आलं का. मग 80% बरोबर किती आहे रे तर 880. किती आहे 880. का 880 कारण आपल्याला काय सांगितलं एक छापील किंमत आहे त्याच्यावर 20% सूट दिली आणि 10% नफा मिळवला. आता बघा खरेदी किंमत किती आहे 800 तर ह्यामध्ये मी काय केले, हा नफा मिळवला तो किती आला रे 80 रुपये. मग एकूण जी काही किंमत आहे ती किती झाली रे 880. लक्षात आलं का. तर बघा आता 880वर किती दिले रे 20% सूट दिली तर 100%वर तर आपल्याला काय करायचं आहे 100%. चला तिरकस गुणाकार करायचा. काय येणार आहे बघा 880 गुणिले 100 भागिले 80. काय येणार आहे भागिले 80. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं, ह्या शून्याला हा शून्य घालवला. 8% 8 8% 8 8% 8 आणि वरचा हा शून्य म्हणजेच काय झाले बघा विद्यार्थी मित्रांनो 110 गुणिले 10. तर काय येणार आहे बघा 110 गुणिले 10 म्हणजेच काय येणार आहे 1100. काय येणार आहे 1100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जी काही छापील किंमत आहे ती किती आहे 1100. लक्षात आलं का. 880 रुपयाची काय 800 रुपयाची काय आहे खरेदी. लक्षात आलं का. आता जे काही शेवटचं उदाहरण आहे ते काय आहे बघा, एका व्यापाऱ्याने वजनात 10% चोरी केली. खरेदी करताना 10% जास्त घेतले आणि विकताना 10% कमी दिले तर त्याचा एकूण नफा किती. म्हणजेच बघा खरेदी करताना काय केलं आहे की त्याने 10% जास्त माल घेतला आहे आणि विकताना काय केलं रे 10% कमी माल दिला. समजा आता हा जो काही व्यापारी ह्या व्यापाऱ्याने काय केलं रे 1 किलो काय घेतला रे माल घेतला. काय सांगितलं मी 1 किलो एवढा काय घेतला रे माल घेतला. आता बघा जेव्हा त्याने काय केले रे की खरेदी करताना काय घेतले 10% जास्त घेतले. आता 10% म्हणजेच काय 100पैकी काय येणार आहे रे 10. बघा ह्या शून्याला हा शून्य गेला तर काय उरतात रे 1/10. आता 1/10 आपण कशी लिहितो 0.1 असं लिहितो बरोबर ना. म्हणजेच व्यापाऱ्याने खरेदी करताना 1 किलोऐवजी किती घेतला रे तर आता ह्यामध्ये आपल्याला करायची बेरीज 1 अधिक 0.1 म्हणजेच काय खरेदी करताना जी काही माल होता तो काय येणार आहे 1.1 किलो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. मी काय केलं हा खरेदी करताना 10% इथे मी मिळवला. लक्षात आलं का. आता बघा जसं त्यानं काय केलं रे 10% जास्त घेतलं तसंच आता काय करायचं आहे 1 वजा 0.1 तर काय होणार आहे तर ते येणार आहे 0.9. काय येणार आहे 0.9 किलो. कारण का विकत्यानं त्यानं काय केले रे 10% कमी केले. लगेच मी हे 10% काय केले रे वजा केले तर ते किती आले 0.9 किलो. लक्षात आलं का. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण काढूया की एकूण नफा किती. आता बघा जे काही नफा आहे तर ते काय येणार आहे नफा बरोबर 1.1 भागिले 0.9. आता हे जे काही पॉईंट म्हणजे दशांश काढण्यासाठी मी काय केलं रे तर इथे गुणलं 10ने. काय केलं रे इथे गुणलं 10ने तर काय येणार आहे बघा तर इथे येणार आहे 11
छेदामध्ये 9. आता मी काय केलं, 9ने जर 11ला गुणलं तर काय येणार आहे बघा, 9 एके 9, पुन्हा काय येणार आहे 9 एके 9, 11तून 9 गेले, किती उरले रे 10 11, म्हणजे इथे उरले 2, इथे काय उरले 2. लक्षात आलं का? आता बघा इथे शून्य घेण्यासाठी मी इथे दिला पॉईंट, तर काय येणार आहे 9 दुने 18, 9 दुने 18, पुन्हा उरले 2, 20तून 18 गेले तर काय उरतात रे 2, म्हणजेच पुन्हा काय होणार आहे, इथे येणारे शून्य, तर काय येणार आहे 9 दुने 18, पुन्हा काय होणार आहे, इथे उरणारे 2. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 हा अंक काय होणार आहे, रिपीट होणार आहे. रिपीट होणार आहे म्हणजेच काय, आवर्ती अंक आहे तो. लक्षात आलं का? म्हणजेच जो काही नफाचे जे काही गुणोत्तर आहे ते किती येणार आहे, 1.22. आता मी काय करते, 1.22 पुढे आणखी 1 2 लिहिते. आता बघायचं विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काढायचं आहे एकूण नफा, म्हणजे खरा नफा किती. तर बघा काय आहे, नफा आहे 1.222 वजा 1. आता हे का 1 वजा केलं, 1 म्हणजे काय आहे रे, मूळ किंमत. जेव्हा मी काय करेन रे, 1 वजा करेन, म्हणजेच काय, इथं वजा केलं तर 1तून 1 गेला, उरला 0, पॉईंट देऊन बाकीचे 222. लक्षात आलं का? पूर्णांकामधून पूर्णांक अंक वजा केला. लक्षात आलं का? रे शेकडा नफा करायचा आहे. काय करायचं आहे, शेकडा नफा. आता बघा हे जे काही काय केलं, शेकडा नफा म्हणजेच काय, नफा वजा काय केलं रे, जी काही किंमत गुणिले आपल्याला करायचं 100, म्हणजेच काय, हे जे काही आपण काढलेलं आहे 0.222 गुणिले नफा आहे शेकडा, म्हणून इथं काय केलं रे 100. तर काय येणार आहे, जेव्हा आपण 100 गुणतो तेव्हा काय होतात रे, हे जे काही दशांश चिन्ह आहे हे काय होणार आहे, 2 अंकांनी पुढे सरकणार आहे, म्हणजेच काय येणार आहे 22 पॉईंट. आता बघा 2 हा अंक काय होतोय रे, इथे रिपीट होत आहे, म्हणजेच इथे काय येणार आहे 22.22%. काय येणार आहे 22.22%. लक्षात आलं का? तर त्या व्यापाऱ्याने 10% चोरी केली, म्हणजेच काय होणार आहे, खरेदी करताना 10% जास्त घेतले आणि विकताना 10% कमी दिले, तर त्याचा एकूण नफा किती होणार आहे, 22.22%. पहिल्यांदा आपण काय केले, 1 किलोवर किती 10% म्हणजेच काय 0.1, तो जर मिळवला तर काय येतो 1.1 किलो. लक्षात आलं का? आणि 10% कमी, तर त्या मालाची जी काही वजन आहे ती किती होतं रे, 0.9 किलो. लक्षात आलं का? त्यावर नफा किती आला रे, नफा काढला तर काय आला तो 1 पॉईंट, हा अंक 2 हा काय आहे रे, रिपीट आहे. लक्षात आलं का? मग शेकडा नफा काढला तर तो किती आला, 22.22%. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय केलं रे, जी काही साध्या वजाबाकीपासून ते कठीण जी काही टक्केवारीपर्यंत नफ्या तोट्याचे सर्व प्रकार पाहिले. हे 30 प्रश्न जर तुम्ही स्वतःहून सोडवले तर परीक्षेला तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाचे उत्तर समजले नाही तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी नक्की मदत करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा.